मी पंकज, एक वाघोली गावचा राहणारा रहिवासी आहे. मी एक विद्यार्थी असल्यामुळे अभ्यासासाठी वसतिगृहात राहत होतो. त्या वसतिगृहात माझे बरेच मित्र होते. दिवाळी जवळ आली होती म्हणून माझे सर्व मित्र आपापल्या घरी जायला निघाले. ते सगळे दुसऱ्या राज्यांमधले असल्यामुळे लवकरच निघून गेले. वसतिगृहात माझे फक्त 1-2 मित्रच उरले होते आणि काही दिवसात तेही जाणार होते. माझं घर शहराजवळच्याच एका गावात होतं. काही दिवसांपूर्वीच मी आजारी पडलो होतो. त्यामुळे माझ्या अभ्यासाचं खूप नुकसान झालं होतं. म्हणून मी वसतिगृहातच थांबायचं ठरवलं, जेणेकरून मी माझा राहिलेला अभ्यास पूर्ण करू शकेन. माझ्या घरच्यांनी सुद्धा मला हॉस्टेलवर थांबायला परवानगी दिली. जे माझे उरलेले मित्र होते ते सुद्धा आता आपापल्या घरी गेले आणि हॉस्टेलवर फक्त मी आणि वॉर्डन असे दोघेच उरलो होतो. दिवाळीची रात्र जवळ आली होती म्हणून माझे वॉर्डन सुद्धा मला चावी देऊन त्यांच्या घरी गेले. आता संपूर्ण वसतिगृहात फक्त मी एकटाच होतो. त्या रात्री हॉस्टेलवर कोणीच नव्हतं. मी अभ्यास संपवून झोपायला गेलो. रात्री साधारण 2:30च्या सुमारास माझी झोप मोड झाली. मला कोणाच्या तरी कुजबुजण्याचा अस्पष्ट आवाज ऐकू आला, पण वसतिगृहात तर माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. मग हा आवाज कोण काढत होतं? मला खूप भीती वाटली. या ओसाड वसतिगृहात माझ्याशिवाय कोणीच नाहीये. मग हा आवाज येतोय तरी कुठून? माझं शरीर भीतीने थरथर कापू लागलं. त्यावेळी बाहेर कोण आहे हे मला माहीत नव्हतं, म्हणून माझ्यासाठी शांत राहणंच योग्य होतं. मी माझ्या तोंडावरून ब्लँकेट ओढला आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो. थोड्याच वेळात माझ्या दारावर कोणीतरी हळूच ठकठक केल्याचा आवाज आला. पण काही क्षणांतच सगळीकडे एकदम शांतता पसरली. संपूर्ण वसतिगृहात भयान शांतता होती. त्या क्षणी मला कळालं की भीती काय असते. रात्र अजून बाकी होती. मी मनातल्या मनात स्वतःलाच विचारत होतो, जर मी घरी जाऊन अभ्यास केला असता तर काय बिघडलं असतं? मी असा विचार करतच होतो तेवढ्यात माझ्या खोलीच्या बाहेर कोणीतरी चालत असल्याचा आवाज आला. थोड्या वेळाने तो आवाज थांबला आणि काही क्षणांतच त्याने माझा दरवाजा जोरात ठोठावायला सुरुवात केली आणि मग त्याने माझं नाव घेतलं, पंकज. हे ऐकून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याला माझं नाव कसं माहीत? तो म्हणाला, बाहेर ये, दरवाजा उघड. तू मला आत नाही घेणार का? तो आवाज कोणत्याही माणसाचा असूच शकत नव्हता. तो एक अतिशय भीतीदायक आणि विचित्र आवाज होता. मी दार उघडलं नाही. आता तो ओरडून म्हणाला, पंकज. मी मनातल्या मनात हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. मी रात्रभर झोपलो नाही. फक्त हनुमान चालीसा म्हणत राहिलो. माझ्या खोलीच्या दारावर नखांनी ओरबाडण्याचा भयानक आवाज सतत येत होता. मी सकाळ होईपर्यंत डोळे मिटून हनुमान चालीसा म्हणत राहिलो. सूर्योदय झाल्यानंतर मी खूप हिम्मत करून दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, दारावर नखांचे खोल ओरखडे होते. जर रात्री मी दरवाजा उघडला असता तर माझं काय झालं असतं हा विचार करूनच माझ्या अंगावर काटा आला. मी लगेच माझ्या वॉर्डनला फोन केला. काही वेळातच वॉर्डन वसतिगृहात पोहोचले. मी त्यांना चावी दिली आणि म्हणालो, मी घरी जात आहे. मी त्यांना रात्री घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली, पण ते एकदम शांत होते. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटत होतं की त्यांना याबद्दल आधीपासूनच काहीतरी माहीत आहे. त्यानंतर मी ते वसतिगृह कायमचं सोडून दिलं. मी वाचलो कारण वीर हनुमान माझ्या सोबत होते. पण तो कोण होता, कुठून आला होता, याचं गूढ मला आजपर्यंत कळलेलं नाही. ही भयानक स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून शेअर करा आणि अशाच भयानक हॉरर स्टोरी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.